प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनांनो, ज्या वेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना आपले सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडून तो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचा बोध, ब्रह्मज्ञानाचं वर्म समजलं, त्यावेळेला त्यांनी ठरवलं की जसा मी अंधारात होतो, अज्ञानात भक्ती करत होतो, देवाच्या मूर्त रूपापर्यंत भक्ती करत होतो आणि खऱ्या अर्थानं आज अज्ञानातून ज्ञानाकडे गेलो, अंधारातून प्रकाशाकडे गेलो, देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे गेलो, हे केवळ माझ्या वर्तमान सद्गुरूमुळे जनार्दन स्वामी सद्गुरू रूपाने माझ्या जीवनात आले आणि खऱ्या अर्थानं मला तो प्रकाश मिळाला, तो ज्ञानाचा बोध, ज्ञानाचा इशारा मिळाला आणि आत्मज्ञानाने, आत्मबोधाने, आत्मदर्शनाने, आत्मानुभूतीने, आत्मसाक्षात्काराने व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घेतला. आज मला जगाला सांगायचं आहे की आज माझी अवस्था जी भक्तीमध्ये परिपूर्णतेला नेली ती म्हणजे सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरू स्वामी जनार्दन स्वामींच्या कृपेने. खरं तर मला तो ज्ञानदृष्टीचा इशारा मिळाला आणि डोळस भक्ती करायला लागलो. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. तो खरा देव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या कृपेने मिळाला आणि ती अवस्था, तो अनुभव मांडत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका अभंगामध्ये समजावतात. अतिशय प्रसिद्ध असा अभंग, सगळ्यांच्या पाठातला, सर्वजण त्याचं बऱ्याच वेळा चिंतन करतात आणि तो अभंग, त्याचं चिंतन आज आपण करूया. तो अभंग असा अनुभव मांडत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज स्वतःचा अनुभव मांडतायत की चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. आता नाथ महाराजांनी चिंचेचंच पान का घेतलं? ना आंब्याचं घेतलं, ना सागवानाचं घेतलं, ना जांभळीचं घेतलं, चिंचेचंच पान का घेतलं? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादी स्त्री गर्भावस्थेत असते आणि ज्या वेळेला तिची गुड न्यूज समजते, ती पहिली जेव्हा वेळ असते त्यावेळेला तिचा गर्भ हा चिंचेच्या पानासारखाच असतो बाबांना. म्हणून नाथ महाराज म्हणतात की चिंचेच्या पानावर म्हणजे त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रचिले देऊळ, परमात्म्यानं हे देऊळ रचले. धरती, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश हे पंचतत्वाचं देऊळ रचिले. चिंचेच्या पानावर रचिले देऊळ, आधी कळस मग पाया रे. आधी कळस मग पाया रे. कळस म्हणजे डोकं, पाया म्हणजे पाय. हे पंचतत्वाचं देऊळ रचलं. हे कधी कळालं? नाथ महाराज म्हणतात, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरू राया रे. सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. कोणी तंत्रगुरू, कोणी मंत्रगुरू, कोणी विद्यागुरू, कोणी अविद्यागुरू, असो अनेक ऐसे गुरु, परंतु मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. तो मोक्षदाता सद्गुरू, वर्तमान समयाचा सद्गुरू नाथ महाराजांना खरं तर तो ज्ञानबोध देतो काय, ज्ञानाचा इशारा वर्म देतो काय, आणि नाथ महाराज तो आम्हाला परत अज्ञानातून प्रकाशाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात काय. इतका सुंदर तो अभंग. नाथ महाराज म्हणतात की देव पूजू गेलो. आता पूजू गेलो म्हटल्यानंतर आमच्या पटकन लक्षात येतं की देव पूजायला गेल्यानंतर अगरबत्ती, अंगारा, भंडारा, नारळ असं काही नाथ महाराजांना म्हणायचं नाही आहे. नाथ महाराज सांगता की देव पूजू गेलो म्हणजे पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणणे, याला पूजा म्हणायचं. मग त्या अर्थाने देव पूजू गेलो म्हणजे पूर्णपणे जाणण्यासाठी गेलो. तव देऊळ उडाले. आणि देऊळ उडाले म्हणजे माझं ओगाचं म्हणशी काही नाही रे नरा, तुझं जिथल्या तिथं जाशी टाकून शरीरसुद्धा हे नाही तुझं. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दिया, क्या लागे हे मेरा. आज नाथ महाराज म्हणतात की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे, हे
मला आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्काराने जनार्दन स्वामींनी म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला दाखवलं. आणि ही खेळी सद्गुरूरायाने केली. माया नाशिवंत आणि निर्गुण निराकार शाश्वत हे मला माझ्या सद्गुरूने दाखवलं. ही ज्ञानदृष्टी दिली. म्हणून नाथ महाराज म्हणतात, देव पूजू गेलो, पूर्णपणे जाणायला गेलो सद्गुरूच्या चरणावरती. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरू राया रे. आणि ही ज्ञानदृष्टी भेटल्यानंतर मला कळाले की माझ्या मनाची अगोदर अवस्था अज्ञानामध्ये कशी होती. दोतोंडी हरीनं म्हणजे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. पूर्वीपासून आजोबा पंजोबापासून मूर्ती पूजत आलो, पण सद्गुरूनं आज दाखवलं की अरे बाबा, देवळात देव नाही आहे तर देऊळच त्या देवात आहे, निराकारात आहे, त्या परमात्म्यात आहे. ही खेळी सद्गुरू रायानं केली. आणि माझं जे दुतोंडी हरीण होतं, मनाची अवस्था होती की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. पण जाणल्यानंतर कळलं की सगुण निर्गुण एक गोविंदू रे. एक गोविंदू जेव्हा जाणला, पाहिला, आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या हरीला, व्याप्त असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त केलं, त्यावेळेला खरं तर माझ्या दुतोंडी हरणाची अवस्था बदलून गेली. का बदलली? दुतोंडी हरीनं पाणी अशी गेले, पाणी प्यायला गेले. कुठलं? ब्रह्मज्ञानाचा रस प्राशन करायला गेलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, दुतोंडी हरीनं पाणी अशी गेले, मुखाविनं पाणी ते प्याले रे. त्याला मुख नाही आहे तरीसुद्धा त्यानं ते ब्रह्मज्ञानाचा रस प्राशन केला, ते पाणी प्राशन केलं, ते अमृत प्राशन केलं. दुतोंडी हरीनं पाणी असे गेले, मुखाविनं पाणी ते प्याले रे. आणि ते ब्रह्मज्ञानाचं पाणी अंगसंग असणारा परमात्मा प्राप्त केल्यानंतर मला समजलं की अरे मी अज्ञानात जी भक्ती करत होतो ती भक्ती अशी होती. पाषाणांची सांगड मृगजळ जोडी. पाषाणांची सांगड म्हणजे सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा देव, बुधवारी वेगळा देव, गुरुवारी वेगळा देव, शुक्रवारी वेगळा देव, शनिवारी वेगळा देव, रविवारी वेगळा देव आणि परत सोमवारी तोच. ही जी पाषाणांची सांगड आहे ती अज्ञानाने, मृगजळ म्हणजे अज्ञान, पाषाणांची सांगड मृगजळ जोडी. अज्ञानाला मृगजळ का म्हटले नाथ महाराजांनी? तर आता डोंगरावर मृगाच्या झळा दिसतात, लांबून भरपूर झळा दिसतात आणि डोंगरावर गेल्यानंतर काहीच नसतं. तद्वतच अज्ञानाला ती उपमा नाथ महाराज देत आहेत की पाषाणांची सांगड मृगजळ जोडी. माझ्या मनामध्ये ती पाषाणांची सांगड, रोज वेगवेगळा देव, ही माझ्या अज्ञानाने म्हणजे मृगजळाने ती सांगड गाठली होती. पाषाणांची सांगड मृगजळ जोडी. वांजेचा पुत्र तो पोहला रे. हे शरीर माझं वांज आहे, नाशिवंत आहे, आणि त्याच्यात विराजमान असणारा तो वांजेचा पुत्र म्हणजे आत्मा, तो कशात पोहला? देहास्थिती पेंडी ब्रह्मांडी पसारा, त्या ब्रह्मांडात म्हणजे निराकार रूपी सागरात पोहला रे. पाषाणांची सांगड मृगजळ जोडी, वांजेचा पुत्र तो पोहला रे. आणि आज नाथ महाराज म्हणतात, आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या व्याप्त असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर माझी अवस्था अशी झाली की आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. माझं मन आंधळं होतं, त्याला ज्ञानदृष्टी आली आणि ज्ञानदृष्टीने मी त्या परमात्म्याला जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, अशा अवस्थेत मी पाहायला लागलो. आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले. माझं खरं तर कानसुद्धा बहिरेच होते. हरिनाम ऐकत पण होतो पण कळत नव्हता. आज ती समज आली, आज तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म केलं म्हणून कळलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात की आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. माझं मन पांगळं होतं पण आज एवढे त्याला पाय आले की स्वतःच भजन कीर्तन करून जगाला अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचं खरं तर महान कार्य माझ्या हातून घडायला लागलं आणि माझे पाय भजन कीर्तनात जायला लागले. आंधळ्याने पाहिले, बहिऱ्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे. असं का झालं नाथ महाराज म्हणतात? तर माझ्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी सद्गुरू रूपानं आले.
एका जनार्दनी एकपण विनवी अखंड नामी तो तरला रे. अखंड, ज्याचा कधी खंडच होत नाही आहे, असा अखंड असणारा परमात्मा, त्याचं नाम म्हणजे ते अखंड नाम जे आहे ते मला प्राप्त झालं. अखंड नामी तो तरला रे. आणि खऱ्या अर्थानं 83,99,999 योनीमधून मी तरुण गेलो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा मला फिरावा लागणार नाही, अशी अवस्था झाली. का झाली तर जनार्दन स्वामी सद्गुरू रूपाने मला प्राप्त झाले. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी एकपण विनवी. माझं एकटंपण आहे ते आता संपलं. एकपण विनवी अखंड नामी तो तरला रे. एका जनार्दनी एकपण विनवी अखंड. अखंड, ज्याचा खंड कधीच होत नाही. ज्या परमात्म्याचं वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की नैनम छेदंती शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही. नैनम दहती पावका, ज्याला अग्नी जाळू शकत नाही. न चैनकले दयंत्यापो, ज्याला पाणी भिजवू शकत नाही. न शोषेती मारुता, ज्याला हवा शिकवू शकत नाही. किंवा ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की हा अनादि नित्य सिद्धू निरुपादी विषदू मनोनी शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे येत महाशोषू न प्रभवे मारुताचा. किंवा तुम्ही दासबोध उघडा. दासबोधमध्ये पण या परमात्म्याचं वर्णन असं केलं आहे की जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना अपे करोनी, जे वायूचेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते. आणि हेच वर्णन निरंकारी मिशनचा पवित्र ग्रंथ संपूर्ण अवतारवाणीमध्ये म्हटलं आहे, निराकार या प्रभुला जाना, जो जगती व्यापक आहे, ज्याची सारी सृष्टी आहे, जो सृष्टी स्थापक आहे. शस्त्र न याला कापू शकले, हवा न याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर, अग्नी न याला जाळू शके. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये वर्तमान समयाचे सद्गुरू त्यावेळचे जनार्दन स्वामी आले आणि खऱ्या अर्थानं नाथ महाराज म्हणतात की देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळी ही सद्गुरू राया रे. आणि ती सद्गुरू रायाची खेळी जर आपल्या जीवनामध्ये पाहिजे असेल आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल आणि त्या परमात्म्याचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानं, आज तोच शुभ संदेश, तोच ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाचा बोध समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज संपूर्ण विश्वाला देत आहेत. संपूर्ण जगाला तो ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचा बोध अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचं कार्य करतायत, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम करतायत आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचं कार्य करतायत. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा. मग तुम्हीसुद्धा म्हणणार एका जनार्दनी एकपण विनवी अखंड नामी तो तरला रे. जसं म्हटलं तसं तुम्हीसुद्धा जगाला ओरडून सांगणार, याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. खरं तर तुम्ही लाईक करावं, प्रतिक्रिया द्यावी, कॉमेंट करावी किंवा तुम्ही शेअर करावं म्हणून म्हणत नाही आहे. तुम्हाला भगवंत त्यासाठी म्हणतच नाही आहे. कारण आम्हाला 750 वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली शिकवण आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. आणि ती ज्ञानदृष्टी येण्यासाठी म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. किंवा जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा म्हणतात
की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. म्हणताय ना मुकाने देव एक आहे, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुकाने देवाची करणे आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये मागे झाडाची पानं बघत असाल, एकही पान ते हलत नाही आहे, कारण हवाच नाही आहे. मग ही गोष्ट अधोरेखित होते की त्याची सत्ता झाडाचं पान हलवू शकते ना. ती सत्ता जाणण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न न सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी न तत्वदर्शना. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी. एवं रामकृष्ण हरी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला धन्य निरंकारजी. एवं रामकृष्ण हरी.